तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर मम्मी मस्तपैकी तव्यावरचा रगडा बनवणार होती आणि कसं आहे, मला झणझणीत काहीतरी खाऊ वाटतं बरं का. नगरला गेलं तर मस्तपैकी ती बोलली, बी झणझणीत तुझ्यासाठी रगडा बनवते. आणि त्या दिवशी केली होती पालकची भाजी. पण पालकची भाजी मला आवडत नाही बरं का, खरं म्हणजे मला पालक का माहीत नाही, आवडत नाही. तर त्यासाठी मस्त रगडा बनवणार होतो आम्ही खायला. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आता तुम्ही म्हणता इथं वहिनी का नाही दिसत आहे, वहिनी कुठे आहे, वहिनी आल्या का नाही. भरपूर अशा कमेंट येतील, आल्यात. आणि त्याचं कारण सांगते. म्हणजे वहिनी आलेल्या आहेत, नगरलाच आहेत. आणि त्या रविवारी म्हणजे आम्ही सोमवारी आलतो ना, आणि मग त्या बरोबर रविवारी आल्या होत्या म्हणजे. आणि मग त्यांना मी व्हिडिओ घेतले नाही, कारण त्या बोलल्या ताई मला व्हिडिओत नका घेऊ म्हटल्या. तर मग म्हटलं ठीक आहे, नाही घेत म्हटलं व्हिडिओमध्ये. आणि दादाला घ्यायचं म्हटलं की दादाचं कसं व्हायचं सांगू का. दादा म्हणजे कामावरची स्कूटी घेऊन यायचा बरं का सकाळीच. आणि सकाळीच तो 8ला निघायचा आणि तोपर्यंत मी झोपलेले असायचे. आणि त्याच्यामुळे तो सकाळी लवकर जायचा आणि जेवायला काही येत नसायचा. आणि संध्याकाळी यावा तर आम्ही त्यावेळेस कसं झोपलेला असायचो. आणि म्हटलं आता काय व्हिडिओ काढूयाचा तरी. त्याच्यामुळे दादा काही व्हिडिओत आला नाही, पण थोडासा आला आहे, तो जायच्या वेळेस आला आहे. पण मी शक्यतो नाही घेतलं मग व्हिडिओमध्ये, म्हटलं नकोच. आणि कसं आहे, व्हिडिओमध्ये काही आले की लगेच मग व्हिडिओत कमेंट येतात, त्याच्यामुळे त्याला मग कमेंटला उत्तर द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग मी दोघांना नाही घेतलं. आणि मम्मीचं माझं संभाषण असायचं, पप्पांचं माझं. आणि दादा वहिनीला नाही घेतलं मी शक्यतो व्हिडिओमध्ये. पण वहिनी नगरमध्येच आहे, तुम्ही कुणीही गैरसमज करून घेऊ नका. वहिनी कुठे, वहिनी गेल्या होत्या माहेरी. मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा वहिनी 8 दिवस सुट्ट्यांना गेल्या होत्या. नंतर मी आल्यानंतर त्या आल्या. फक्त त्यांना व्हिडिओ घेतलं नाही, काय कारणाचं त्या बोलल्या नका घेऊ ताई. मग म्हटलं ठीक आहे, मग नाही घेते. मग त्यांना व्हिडिओमध्ये शक्यतो लय घेतलं नाही म्हणजे घेतलंच नाही मी. मग मी पण नगरचे काय व्हिडिओ लय शूट केलेले नाहीत, थोडेच केलेले आहेत. ते आहेत थोडेसे. मस्त म्हटलं काढून पण मला नगरला गेला एवढा कंटाळा येतो आणि तुम्हाला काय सांगू. आणि न काढण्याचं विशेष म्हणजे मम्मी आली होती मुंबईला, त्याच्यामुळे काय तिच्या आधी शूटिंग काढली होती. घर तोडलं म्हणून रुसली वय. सॉरी बा. काय करणार? तर पप्पा आले होते, पप्पा दुपारीच आले होते. नंतर भाऊने काय केलं, फॅमिली पॅक घेऊन आला होता सगळ्यांसाठी खायला, कारण पप्पा पण आलेले होते. त्या कारणाने त्याने फॅमिली पॅक आणला. प्रांजल होती, पण प्रिशा काय झालं, झोपलेली होती नेमकं, त्याच्यामुळे तिला आईस्क्रीम खायला भेटली नाही. मस्त फॅमिली पॅक आणला होता. मग तो बोलला येतात म्हणजे मला जेव्हा मी रोज संध्याकाळी तो यायचा तेव्हा तो मला रोज फोन करायचा, माहिती ताई काय आणू खायला, पुरीनं काय आणू. मी काय करायचे, म्हणायचे आईस्क्रीम आण. पण काय व्हायचं, पुरी लगेच झोपायला, त्याला यायच्या आत त्या पुरी झोपायच्या, त्याच्यामुळे त्यांना खायलाच नव्हतं भेटलं. पण प्रांजल जागी होती, प्रिशा झोपलेली होती. मग त्याच्यामुळे मग आईस्क्रीम तिचं हे फॅमिली पॅकमधलं कसं असतं, ते लगेच खावं लागतं. आपण डब्यात ठेवून पण नाही ठेवू शकत. प्रिशासाठी आम्ही ठेवली असते, पण तसं काही झालं नाही. नंतर मग आम्ही मी मम्मीला घेतली, प्रांजलला घेतली, आणि बाकीचे वहिनी भाऊ ते जेवतच होते. मग त्यांना ते नंतर घेणार होते. मग मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि मामा रोज प्रिशाला खायला आणायचा, आईस्क्रीम आणायचा. एक दिवशी ते एवढे लॉलीपॉप आणले होते ना मामाने खायला, म्हणजे प्रिशाने ते एका दिवसातच सगळे संपून टाकले, असं झालं. तर आणायचं दुपारचं खायला कुरकुरे, काय पण आणायचं, तो फक्त मध्ये काय आणू खायला. आणि त्याच्यामुळे मग मज्जा असायची. पण घ्यावेत कसं, हे खूप दिवसाचे व्हिडिओ आहेत बरं का, मला पोस्ट करायचे बाकी होते. तर मला टाईम नव्हता भेटत वगैरे. तर आता हे खूप दिवसाचे आहेत, पोस्ट करायचे आहेत. तर थोडे रोजच्या रोज आपले करत राहीन पोस्ट. आणि व्हिडिओला असंच प्रेम राहू द्या, असं सपोर्ट राहू द्या. आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा मम्मीला लापशी खाऊ वाटली होती दुपारची. तर मम्मी दुपारी लापशी बनवत होती. मम्मीला कसं लय गोड खाऊ वाटतं, काही म्हणा काही गोड खात असती. आणि तिला गोड खायला आवडतं पहिल्यापासून. ईद होती महिनाभर, तरी मी तिला कधीच कमी काही पडू दिलं नाही. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पिशव्या बाजार आणायचा, काय पण आणायचे, आंबे आणायचे काय, कारण मला माहिती मम्मीला पहिल्यापासून खायला लागतं. म्हणून मी ना कधीच तिला कमी पडून दिलं नाही. ईद होती त्यावेळेस मस्त रोज तुम्ही 2 म्हणजे बघितले असतील मागचे व्हिडिओ,
दरवेळेस कधी कधी बाजाराचा व्हिडिओ असायचा, शॉपिंगचा व्हिडिओ असायचा. तर त्याच्यामुळे आणि मग मम्मी बोलली चल मी लापशी बनवते. तर तिला गोड खाऊ वाटतं. तुम्ही म्हणता वहिनी किचनमध्ये नाही असं. तर आमच्या घरामध्ये कसं आहे, ज्याला जे खाऊ वाटतं ना ते असं सांगायचं नाही की आपल्याला बनव म्हणून. आपल्याला खाऊ वाटतं, आपले हातपाय चालतात तर आपण ते किचनमध्ये बनवायचं. असं नाही की सून आली म्हणून सुनाला सांगायचं हे बनव ते बनव. तर मम्मीचा स्वभाव तसा नाहीच. मम्मीला खाऊ वाटलं मम्मी लगेच बनवतो. आणि एवढा कडक उन्हाळा चालू होता आणि एवढी म्हणजे गरमी चालू होती ना बापरे, तुम्हाला काय सांगू. खूप गरम होत होतं. तुम्ही बघू शकता ऊन किती बाहेर तापलं होतं. बाहेरच निघू नव्हतं वाटत. आणि घरामध्ये होतं तेव्हा त्याच्यामुळे आम्हाला काय नव्हतं वाटत, पण बाहेर प्रचंड ऊन होतं. आणि मुंबईला तर त्याच्यापेक्षा ऊन होतं. तर मम्मीने बघा हे नैसर्गिक गूळ घेतलेला आहे. आणि इकडं गावी ना खरंच खूप छान गूळ भेटतो बरं का. म्हणजे एकदम छान आणि खाल्ल्यानंतर एकदम छान टेस्टी ती. तर मग ते पुरणपोळ्याला गूळ आणला होता बरं का शक्य. तर गूळ पुरणपोळीला आणला होता. पण नंतर त्याचा लापशीला उपयोग झाला, कारण ते 1 किलोची ढेप होती. तर त्याच्यामुळे तो लापशीला उपयोग झाला, कारण पुरणपोळ्याला. तर त्याच्यामुळे आणि मग मस्तपैकी गूळ मम्मीने ही पद्धत सांगितली कापायची. म्हणजे नाही का काय काय फोडून टाकतात काय करतात. तर मम्मीची ही पद्धत आहे कापून गूळ हे करायचं बरं का. आता मस्त चाकू घ्यायचा आणि असं मस्त त्याचं कडेचा आहे ते कापायचा. तर फक्त एकच गोष्ट खायची राहिली, मला गुलगुले पण खायचे होते. पण असो झालं तरी मम्मी बऱ्याच दिवस होती आणि भारी वाटलं. ती मुंबईला होती, 1 महिनाभर होती. तिला परत म्हटलं ये म्हटलं तू आता जेव्हा रूम बदलायची वेळ येईल ना परत तिला महिनाभर बोलवणार आहे. आता तिला कसं काम नाही आहे, ती कुठं पण कसं पण राहू शकते, इकडं कधी तिकडं कधी मामाची इकडं. तिला जिथं आवडेल तिथं राहू शकते. कारण काम जेव्हा करायची तेव्हा ती खूप बंधनात असायची. म्हणजे कामाला कसं सुट्ट्या नसायच्या आणि भरपूर अशा कमी राहतं की मावशी कामाला जायचं काय झालं. तर मम्मी आता कामाला जात नाही आणि भाऊ पण बोलला आता नको जात जाऊ. तर हे आपण जुन्या घरी आलो होतं बरं का. जे आधीचे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे तर आमचं जुनं घर कसं आहे. तर असं हे जुनं घर होतं. तर एवढं म्हणजे आम्ही राहायला म्हणजे रूम सोडली तर असं त्याचं बघा जंगल झालेलं आहे. तर हा आयुष्य बघा आधीच्या व्हिडिओमध्ये कधी कधी असायचा. तर आता भरपूर मोठा झाला आहे. तर मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड आणि हे झाडं घर बघू शकता कसं झालेलं आहे. एकदम भारी वाटायचं पण करमायचं मला इथं. पण आता काय करणार असो. तर चला बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा थोड्या वेळाच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.